तर उद्धव ठाकरे आजपासून मराठवाड्याच्या दौऱ्यावरती आहेत। यावेळी सोलापूरच्या बार्शीतील शेतकऱ्यांनी ठाकरेंना तुरीची पेंडी भेट दिली आहे। ही तुरीची पेंडी तुम्ही सरकारला द्या अशी मागणी केलेली आहे। आम्हाला दिलेली मदत तुटपुंजी असल्याचंही तक्रार करणाऱ्या शेतकऱ्यांना म्हटलं। भाजप सरकारनं युती सरकारनं या शेतकऱ्यांच्या हातावरती तुरी ठेवलेल्या आहेत। तर या ठिकाणी आम्ही ज्या काही तुरी ठेवलेले ते आमचं तुरीचं पीक साहेब वांबळून गेलंय, म्हणून ते प्रतीक म्हणून एका शेतकऱ्याच्या हातामधून आम्ही तुम्हाला ते प्रतीक म्हणून तुरीची पेंडी देत आहोत। तुम्ही तिकडे पोच करा, म्हणून फक्त तुम्हाला विनंती की तुम्ही ती पेंडी स्वीकारा आणि मंत्रालयामध्ये ते भारतीय जनता पक्षाला आणि युतीच्या सरकारला पोच करा, ही विनंती करतो। तर मुख्यमंत्री असताना शेतकऱ्यांना तुम्ही काय मदत केली असा सवाल श्रीकांत शिंदेंनी केला। श्रीकांत शिंदेंनी उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरती ही टीका केली। शेतकऱ्यांच्या बांधावरती जायचं इलेक्शन आल्यामुळे आणि शेतकऱ्यांना सांगायचं की माझ्या हातात काही नाही। तर आज जिथे जिथे दौरा करतायत तिथे तुमच्या चॅनलनीच दाखवलंय की शेतकऱ्यांची पाठ, शेतकरी पोचले नाही तिकडे, लोकांना गावातून गोळा करण्यासाठी आवाहन करतायत। अशी परिस्थिती यांच्यावरती आलेली आहे। कारण की जेव्हा 2.5 वर्ष जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा यांचं सरकार होतं, तेव्हा कुठली मदत जी आहे शेतकऱ्यांना केली। तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांना पैठणची आठवण आली नाही असं भुमरेंनी म्हटलंय। ठाकरेंना मुख्यमंत्री असताना वेळ मागितला, मात्र तेव्हा ते आले नाहीत असं देखील भुमरेंनी म्हटलंय। उद्धव ठाकरेंच्या मराठवाड्या दौऱ्यावरून विलास भुमरेंनी ही टीका केली। मला वाटतं उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना कधी पैठण मतदारसंघाची त्यांना आठवण या ठिकाणी आली नाही। या ठिकाणी पैठण विधानसभा मतदारसंघामध्ये पैठण तालुक्यात जवळपास 101 कोटी रुपये या अतिवृष्टीचे आलेले आणि ते शेतकऱ्याच्या खात्यात देखील टाकण्याचं काम प्रशासन त्या ठिकाणी करते। पण यांना मला असं वाटतं का यांच्या डोक्यावर कुठेतरी परिणाम झालेला आहे, कारण की मी याचा खुलासा अनेक वेळास केलेला आहे, पण वारंवार ते 20,000च काढते। तर उद्धव ठाकरे आता नवनवीन शब्दप्रयोग करतायत असं तटकरेंनी म्हटलंय। राजकारणात दुकान चालवायचं असेल तर त्यांना अशी टीका करावी लागेल असं देखील सुनील तटकरेंनी म्हटलंय। उद्धव ठाकरेंच्या टीकेवरती सुनील तटकरेंनी ही प्रतिक्रिया दिली आहे। उद्धव ठाकरे भीतीपोटी आणि वैफल्यातून टीका करतात असं राधाकृष्ण विखे पाटलांनी म्हटलेलं आहे। उद्धवजी हल्ली फिरत असताना नवीन नवीन शब्दप्रयोग करून हल्ली विनोद करायला लागलेला आहे। त्याच्यामुळे ते नवीन शब्दप्रयोग कसे जोडता येतील, आता अनर्थ म्हणजे अर्थामध्ये न टाकला, आता गृहाच्या ऐवजी आणखीन काहीतरी शब्द केला। शेवटी विरोधकाची भूमिका बजावताना ह्या टीका टिप्पणी करावी लागतात। त्याशिवाय विरोधकांचं सुद्धा कसं चालणार ना। आपलं दुकान जर काय लोकांच्या चालवायचं असेल तर असे शब्दप्रयोग केले पाहिजे। TRP मिळवायला लागतो। कोणत्या प्रश्नाचं राजकारण करू नये। आता जनतेने जरा नाकारलं अनेक वेळा, वैफल्यातून हे सगळं आता विधान करण्याचं विधान सुरू आहे। तुमचा पक्ष शिल्लक राहिला नाही त्यामुळे तुम्ही काय भूमिका घेणार? ही सत्ता गेल्याचं एवढं वैफल्य आहे। सत्ता गेली, पक्ष गेला, पक्ष संपला, आता उर्वरित जे काही थोडाफार शिल्लक येतो या महापालिकेच्या, नगरपालिकेच्या स्थानिक स्वराज्य निवडणूक संपणार आहे, ही भीती आहे। मग त्या भीतीपोटी आणि वैफल्यातून हे सगळी टीका आहे, फार लक्ष द्यायची गरज नाही। तर बातमी आहे आता पुण्यातून। पुण्यातील मेघा सिटी मारहाण प्रकरणामध्ये रफिक शेख याच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलाय। रफिक शेख आणि 4 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। रफिक शेख हे भाजपचे अल्पसंख्याक विभागाचे पुणे शहर सरचिटणीस आहे। काल मेघा सिटी परिसरामध्ये किरकोळ कारणावरून झालेल्या वादात रफिक शेख यांनी समीर चव्हाण याला मारहाण करत बंदूक रोखली होती। पोलिसांनी बंदूक जप्त केली आहे।